महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला किती रुपये देण्यात येणार आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये मित्रांनो 1500 रुपये दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहेत. किती? 1500. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 विधानसभेमध्ये कुणी सादर केला? तर अजित पवार यांनी मित्रांनो हा जो काय अर्थसंकल्प आहे 2024-25 लक्षात ठेवा 2024-25 सादर केलेला आहे बघा. महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली? तर पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना. कोणती योजना बघा? पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना ही चालू करण्यात आलेली. पुढचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली? तर जो काय अर्थसंकल्प आहे या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये मित्रांनो स्कुबा ड्रायव्हिंग आणि जे काही पाणबुडी केंद्राची निर्मिती होणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. ICC T20 विश्वचषक 2024 कोणत्या संघाने जिंकला? तर आपल्या भारत संघाने मित्रांनो हा चषक जिंकलेला आहे बघा. आणि मित्रांनो 2024मध्ये जे काही झालेली आवृत्ती होती ती 9वी होती बघा. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आयोजक कोण होतं? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, त्याला आपण ICC म्हणतो. अंतिम सामन्याचं ठिकाण होतं बघा बार्बाडोस. ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होतं मित्रांनो? तर उसेन बोल्ट, ख्रिस गेल, युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदी हे काय आहेत बघा ब्रँड ॲम्बॅसेडर होते. भारताने बघा या ठिकाणी विजेता प्राप्त केला म्हणजे भारताने हा कप जिंकलेला आहे 2 वेळा. कर्णधार बघा रोहित शर्मा होता आणि उपविजेता देश राहिला बघा दक्षिण आफ्रिका. त्याचा कॅप्टन कोण होता बघा? एडन मार्क्रम. कोण होता बघा? एडन मार्क्रम. पहिला विजेता बघा कोण होतं? तर भारतच होता. कर्णधार कोण होता त्यावेळेस? तर MS धोनी होता. प्लेयर ऑफ द मॅच कोण राहिला मित्रांनो? आपण आत्ताच बघितलं. हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. विराट कोहली आणि प्लेयर ऑफ द सिरीज बघा जसप्रीत बुमराह. हे पण लक्षात ठेवायचं आहे. सर्वात जास्त धावा मित्रांनो रहमानुल्लाह गुरबाज अफगाणिस्तानचा हा खेळाडू आहे आणि सर्वाधिक विकेट मित्रांनो फजल हक फारूक अफगाणिस्तानचा आहे. पुढचा प्रश्न यामध्ये साऊथ आफ्रिका आणि भारत दरम्यान मित्रांनो जी काय फायनल झाली होती आणि भारताने या ठिकाणी 7 रनाने मित्रांनो हा जो काय सामना आहे तो जिंकलेला आहे पहा. ICC T20 विश्वचषक 2024 याचा सामना कोणत्या 2 देशादरम्यान झाला? तर भारत आणि दक्षिण आफ्रिका. लक्षात ठेवायचं भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान झालेलं आहे. तर मित्रांनो बघा आपला जर मुंबई पोलीसचा पेपर बाकी असेल किंवा जे पण जिल्ह्याचा पेपर बाकी असेल तर लवकरात लवकर आपल्या नोट्स घेऊन टाका. यामध्ये चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो जास्त नाही बघा आपण 15 ऑगस्टपासून जी ऑफर लावली ती चालू ठेवली फक्त 99 रुपयाला. आपल्याला QR कोडवरती 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि या व्हॉट्सअप नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि तुम्हाला काही मिनिटामध्येच लगेच PDF मी पाठवून देणार आहे. कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आणि बघा आता पुढच्या वर्षी फक्त किती 7 का 8 हजाराची ॲड येणार आहे आणि हे चान्स आहे आपल्याला होण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मित्रांनो. त्यासाठी लवकरात लवकर घेऊन टाका. पैसा आपण कधी पण कमवू शकतो परंतु गेलेली वेळ आणि एकदा नोकरी गेली मित्रांनो तर आपलं खूप हाल होतील. त्यामुळे मित्रांनो फक्त 99 रुपयाला आपल्याला या ठिकाणी PDF मिळणार आहे. त्यामुळे अवश्य तुम्ही घेऊन टाका. कारण की पैसे कधी पण कमी येतात परंतु वेळ खूप महत्त्वाची. टायमाला महत्त्व दिलं पाहिजे आपण. तेव्हाच टाईम आपला आदर करीत असतो. चालू घडामोडीची ऑफर आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि GKसाठी रिव्हिजनसाठी मिळणार आहे. मागच्या वेळेस मुंबई पोलीसला मित्रांनो तुम्ही बघितलं असेल किती प्रश्न GKवर आले होते बघा. ज्यांचा पॅटर्न होता त्यांचा सगळ्यांचा बार झाला. परंतु ज्यांनी जर आपला पूर्णपणे व्यवस्थित GK कव्हर केलं मित्रांनो त्यांना भरपूर फायदा झालेला आहे. त्यामुळं या PDFचा तुम्हाला नक्कीच 100% फायदा होणार आहे. भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा. तर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विक्रम मिश्र यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर कपिल देव यांची या ठिकाणी निवड करण्यात आली बघा. महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर शेफाली वर्मा यांनी मित्रांनो महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान म्हणजे डबल सेंचुरी म्हणजे 200 रन करण्याचा विक्रम शेफाली वर्माने केलेला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 29 जूनला मित्रांनो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा केला जातो. ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त 113 चौकार मारण्याचा जो काही विक्रम आहे हा कोणी केलेला आहे? तर रोहित शर्माने मित्रांनो सगळ्यात जास्त चौके मारलेले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज कुलदीप यादवने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केलेला आहे? तर 200 विकेटचा टप्पा या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. किती? 200 विकेट्स.
नुकतेच कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर अरुंधती रॉयला पेन पिंटर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कितव्यांदा प्रवेश केलेला आहे? तर तिसऱ्यांदा. लक्षात ठेवायचं बघा, तिसऱ्यांदा प्रवेश केलेला आहे फायनलमध्ये. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्राने किती टक्के विकास दर गाठलेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 7.6% इतका बघा विकास दर गाठला आहे. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण देशामध्ये कितवा क्रमांक आहे? तर 6वा क्रमांक आहे मित्रांनो. कितवा? 6व्या क्रमांकावर आहे. देशामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये कोणतं राज्य सर्वात प्रथम क्रमांकावरती आहे? तर तेलंगणा हे मित्रांनो सर्वात प्रथम क्रमांकावरती बघा. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नामध्ये कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर मुंबई. ऑप्शन क्रमांक नाही या ठिकाणी. तर मुंबई हा जो काही जिल्हा आहे मित्रांनो हा प्रथम क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्झरसाइज होपेक्स 2024 हा जो काही सराव आहे हा पार पडला? तर भारत आणि इजिप्त दरम्यान मित्रांनो हा सराव पार पडलेला आहे. 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? तर राहुल गांधी यांची मित्रांनो या ठिकाणी निवड झालेली. कोणाची? राहुल गांधी. 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर जी काही 18वी लोकसभा आहे यामध्ये ओम बिर्ला हे काय झाले आहेत? पुन्हा एकदा अध्यक्ष बनलेले आहेत. राज्यसभा सभागृह नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर JP नड्डा. कोणाची? JP नड्डा यांची राज्यसभा सभागृह नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 26 जूनला मित्रांनो जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका डावामध्ये सर्वाधिक 9 वेळा 4 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर राशिद खान. ऑप्शन नाही या ठिकाणी. तर राशिद खान हे आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, 64व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषदेच्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं? तर 64व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या परिषदेचे जे काही आयोजन आहे मित्रांनो हे आपल्या भारतामध्येच करण्यात आलेलं आहे. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानने T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान किती विकेट घेण्याचा विक्रम केलेला आहे? तर 150 विकेट्स घेतलेले आहेत. कुलदीप यादवने बघा 200 विकेट्स आपण पाहिलं मगाशीच. उत्तर प्रदेश राज्यामधील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतिक दर्जाचं मंदिर संग्रहालय उभारणार आहे? तर टाटा सन्स. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, उत्तर प्रदेश राज्यामधील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतिक दर्जाचं मंदिर संग्रहालय उभारणार आहे? तर टाटा सन्स. भारताच्या इतिहासामध्ये लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होण्याची कितवी वेळ आहे? तर ही 4थी वेळ आहे. अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताने किती सुवर्ण पदकं पटकावलेली आहेत? तर या ठिकाणी 4 सुवर्ण पदकं पटकावलेली आहेत. किती? 4 सुवर्ण पदकं. पुढचा प्रश्न आहे बघा, अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर जॉर्डन. मित्रांनो हे प्रश्न 100% विचारले जातात त्यामुळे स्टार मारून लिहून ठेवा. तर अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा जॉर्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 200 षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? तर रोहित शर्मा. मित्रांनो हा पहिला फलंदाज ठरलेला कोण? रोहित शर्मा. नुकतीच देशाच्या राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर JP नड्डा यांची निवड झालेली आहे. टेबल टेनिस स्पर्धेमध्ये एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? तर श्रीजा अकुला. कोण ठरलेलं बघा? श्रीजा अकुला हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या सरकारने OBC क्रिमिलियरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाखावरून 8 लाख रुपये केली आहे? तर हरियाणा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, हरियाणा राज्य सरकारने बघा या ठिकाणी ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अंतल्या तुर्की या ठिकाणी झालेल्या तिरंदाजी विश्वचषक 2024 स्टेज 3 मध्ये भारतीय तिरंदाजांनी किती पदकं जिंकली? तर या ठिकाणी 4 पदकं जिंकलेली. यामध्ये 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकं आहेत. आज भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प कोणत्या ठिकाणी चालू झाला? तर झारखंडमधील बघा जामतारा जिल्ह्यामध्ये कास्ता या ठिकाणी मित्रांनो हा झालेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अय्यन्ना पात्रुडू याची कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर आंध्र प्रदेश. कोणत्या राज्याचं आहे बघा? आंध्र प्रदेश हेचं करेक्ट आन्सर आहे. 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची परिषद कुठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कुठं? नवी दिल्ली. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये 17 वर्षाखालील भारतीय कुस्ती संघाने
किती पदकं जिंकली? तर या ठिकाणी 11 पदकं या ठिकाणी जिंकलेली आहेत. किती? 11 पदकं. अण्वस्त्र खरेदीमध्ये जगामध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर अमेरिका. आणि भारताचा यामध्ये 3रा क्रमांक लागतो. अलीकडेच गुप्तचर विभाग प्रमुख तपन कुमार डेका यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये? तर 1 वर्ष. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मनोज जैन यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इस्रोने कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग या ठिकाणामधून पुष्पक यानाची सलग 3ऱ्यांदा यशस्वी लँडिंग केली आहे? तर कर्नाटक याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024मध्ये कोणत्या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार मिळालेला आहे? द गोल्डन थ्रेड या सुवर्णशंख पुरस्कार मिळालेला बघा माहितीपटाला. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच नवी दिल्ली या ठिकाणामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी GST परिषद पार पडली? तर बघा 53वी GST परिषद या ठिकाणी पार पडलेली. T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर पॅट कमिन्स हा ठरलेला आहे. कोण? पॅट कमिन्स. ख्रिस जॉर्डन, काय प्रश्न आहे, ख्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे? तर इंग्लंड या देशाचा बघा पहिला गोलंदाज ठरलेला आहे. कोणत्या? इंग्लंड या देशाचा. ब्रिक्स गेम्स 2024 स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकली आहेत? तर 29 पदकं या ठिकाणी जिंकलेली आहेत मित्रांनो. किती? 29 पदकं. पुढचा प्रश्न आहे बघा, सार्वजनिक परीक्षा, काय प्रश्न आहे, सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यम प्रतिबंध 2024 कायदा देशामध्ये कधीपासून लागू करण्यात आलेला आहे? तर 21 जून 2024 पासून मित्रांनो हा लागू करण्यात आलेला आहे. कोणत्या देशाच्या संसदेमध्ये हिजाबावर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर तजाकिस्तान. कोणतं आहे बघा? तजाकिस्तान हे आपलं बरोबर उत्तर आहे. केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षांमधील सुधारण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे? तर के राधाकृष्णन. कोणाच्या? के राधाकृष्णन. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूमध्ये कोण प्रथम क्रमांकावरती आहे? त्यामध्ये सूर्यकुमार यादव, त्यांनी 15 वेळेस बघा सामनावीराचा पुरस्कार मिळवलेला आहे. ICC T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे? तर मिचेल स्टार्कने मित्रांनो सर्वात जास्त विकेट्स घेतलेल्या आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या मंत्रालयाच्या नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर 2023 या वर्षामध्ये परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी किती अब्ज डॉलर रक्कम भारतामध्ये पाठवलेली आहे? तर 125 अब्ज डॉलर इतकी रक्कम भारतामध्ये पाठवलेली आहे. नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गरीब लोक राहतात? तर नंदुरबारमध्ये मित्रांनो सर्वात जास्त गरीब लोक राहतात. कुठं? नंदुरबार. केंद्र सरकारने नुकतेच 2024-25साठी किती खरीप पिकांची आधारभूत किंमत MSP जाहीर केली आहे? तर 15 पिकांची या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. ब्लू प्लॅनेट पुरस्कार 2024 हा कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे? तर IPBES, लक्षात ठेवायचं IPBES या कंपनीला. पुढचा प्रश्न आहे बघा, ब्लू प्लॅनेट पुरस्कार कोणत्या देशाचा असाही ग्लास फाउंडेशनद्वारा प्रदान करण्यात येतो? तर जपानचा मित्रांनो हा पुरस्कार आहे. नुकतेच भारतीय सेना उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर SS राजा सुब्रमण्य यांची नियुक्ती करण्यात आली बघा. कोणता देश हा जगामधील 3रा सर्वात मोठा डोमेस्टिक एअरलाइन्स मार्केट ठरलेला आहे? तर भारत हा ठरलेला आहे. कोण? भारत. ICC स्पर्धामध्ये सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या कर्णधारांमध्ये प्रथम स्थान कोणी पटकवलं? तर रोहित शर्माने पटकवलेलं आहे. 18व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर भूतहट्टी महताब यांची निवड करण्यात आली आहे. नुकतीच बघा वनमित्र योजना कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आली आहे? तर हरियाणामध्ये मित्रांनो ही चालू करण्यात आली आहे. नुकतेच कोणत्या राज्यामधील वाढीव 15% आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आहे? तर बिहार राज्याने मित्रांनो हे रद्द ठरवलं आहे. जगामधील पहिलं गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र चालू करण्यात आलं आहे. कुठं? उत्तर प्रदेशमध्ये. युनिसेफच्या अहवालानुसार जगामधील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीमध्ये जगावे लागत आहे? तर 63%. किती बघा?
63%. युनिसेफच्या अहवालानुसार भारतामध्ये बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे? तर 40% मित्रांनो. या ठिकाणी भारतामध्ये बाल उपासमारीचं प्रमाण वाढलेलं आहे. शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर फिनलँड हा जो काय देश आहे मित्रांनो, हा प्रथम क्रमांकावरती राहिलेला आहे. शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 109व्या क्रमांकावरती बघा. या ठिकाणी शाश्वत विकास अहवालामध्ये आपला भारत देश आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन हा केव्हा साजरा केला जातो? तर 21 जून. लक्षात ठेवा मित्रांनो, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024ची थीम काय आहे? स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. काय बघा, स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. महाराष्ट्रामधील मराठवाडा विभागामधील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अ वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे? तर राजुरेश्वर गणपती हे जे काही देवस्थान आहे जालना जिल्ह्यामधलं आहे, याला देण्यात आलेलं आहे बघा. भारतीय लष्कराने नुकतीच कोणती देखरेख प्रणाली चालू केली आहे? तर विद्युत रक्षक. भारतामधील पहिला शहरी रोपवे कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे? तर वाराणसीमध्ये मित्रांनो हा सुरू होणार आहे. IIT खरगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रिंटू बॅनर्जीची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेलं पेट्रोडॉलर हे कशाशी संबंधित आहे? तर सौदी अरेबिया या संदर्भात आहे. महाराष्ट्र राज्य दहशतविरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नवल बजाज यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडे सेंट्रल बँकिंग लंडनच्या प्रकाशनाने रिस्क मॅनेजर ऑफ द हा जो काही पुरस्कार आहे 2024साठी कोणाला दिलेला आहे? तर RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे. नुकतेच भारत सरकारने कोणत्या पूर्व आशियाई देशासोबत पहिली थेट विमान सेवा चालू केली आहे? तर कोलंबिया. लक्षात ठेवा मित्रांनो, कोलंबिया आपला करेक्ट आन्सर आहे. ICCने जाहीर केलेल्या T20 अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावलेलं आहे? तर मार्कस स्टायनिस यांनी प्रथम स्थान पटकावलेलं आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पावनउर्मी स्पर्धेमध्ये किती मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं? तर 85.97 मीटर इतका भाला फेकलेला आहे. सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला भारतीय सेलिब्रिटीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर विराट कोहली हा प्रथम क्रमांकावरती आहे. इंटरनेट मूव्ही डेटाबेसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 या वर्षामधील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरलेली आहे? तर दीपिका पादुकोण ही ठरलेली आहे. पहिला तरंगशक्ती 2024 बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर राजस्थानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कोणत्या राज्याच्या पोलिसांकडून मिशन निश्चय अभियान राबवण्यात येत आहे? तर पंजाब. लक्षात ठेवायचे पंजाब. काल जम्मू काश्मीरमधील कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी घेण्यात आली? तर चिनाब. लक्षात ठेवा, या पुलाची बघा 359 मीटर इतकी लांबी पहा. 18वा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बिया नल्ला मुथू यांना हा देण्यात आलेला आहे बघा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली NCRच्या आजूबाजूच्या राष्ट्रीय महामार्गाजवळ वनीकरणासाठी झाडे लावण्यासाठी कोणती पद्धत वापरली आहे? तर मियावाकी पद्धत ही वापरण्यात आलेली आहे. जागतिक मानक संस्था, काय प्रश्न आहे बघा, जागतिक मानक संस्था फिशने आर्थिक वर्ष 2024-25साठी भारताचा वृद्धी दराचा जो काय अंदाज आहे किती टक्के ठेवलेला आहे? तर 7.2% इतका ठेवलेला आहे. संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरवण्यात आलेला आहे? तर सिद्धेश. लक्षात ठेवा, सिद्धेश सकोरे महाराष्ट्र राज्यामधील ते शेतकरी आहेत. अलीकडे कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदवलेला आहे? तर साहिल चव्हाण. लक्षात ठेवायचं आहे, साहिल चव्हाण हा आहे. भारताचा आमरस जगामधील 10 सर्वोत्कृष्ट मँगो डिशच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? तर पहिल्या क्रमांकावरती बघा. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 प्रथमच देशातील मुंबईसह किती शहरांमध्ये सुरू होणार आहे? तर दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये चालू होणार आहे. चीनला मागे टाकून कोणता देश हा भारताचा चौथा सर्वात मोठा निर्यात बाजार बनला आहे? तर ब्रिटन. नुकतेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगामधील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केलेला आहे? तर चीनने हे तयार केलेला आहे.
2024साठी साहित्य अकादमीचा हिंदी भाषेमधील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर केला? तर गौरव पांडे यांना जाहीर केलेला आहे. बघा त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्रिस्टिना पिस्कोव्हा. लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा. पेपरमध्ये पडण्याची शक्यता आहे. बघा याची नोट्स पण काढून ठेवा एका साईडला. तर मिस वर्ल्ड 2024 ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, क्रिस्टिना पिस्कोव्हा यांनी जिंकलेली आहे. बरोबर. 71वी मिस वर्ल्ड स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर 71वी जी काही मित्रांनो मिस वर्ल्ड ही जी काही स्पर्धा आहे ही मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. कुठं? मुंबईमध्ये ही आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आत्तापर्यंत किती वेळा भारताने मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकलेली आहे? अतिशय IMP क्वेश्चन आहे. तर आत्तापर्यंत मित्रांनो भारताने 6 वेळा, किती वेळा? 6 वेळा बघा ही स्पर्धा जिंकलेली आहे. किती वेळा? 6 वेळा. तर बघा कोणकोणत्या साली जिंकलेली आहे? 1966 मध्ये मित्रांनो रीटा फारियाने जिंकलेली आहे. त्याच्यानंतर 1994 ऐश्वर्या रायने जिंकलेली आहे. डायना हेडनने 1997 जिंकलेली आहे. युक्ता मुखेने 1999 प्रियांका चोपडाने सन 2000 आणि मानुषी छिल्लरने 2017 मित्रांनो ही स्पर्धा जिंकलेली आहे. तसंच मित्रांनो बघा जे काही महत्त्वाच्या मिस इंडिया वर्ल्ड कप आहेत बघा जे काही मित्रांनो त्याला पण आपण रिव्हिजन मारूयात. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 बघा सिनी शेट्टीने या ठिकाणी जिंकली होती. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022 खुशी पटेलने या ठिकाणी जिंकली होती. मिस इंडिया 2022 बघा सिनी शेट्टी. मिस इंडिया 2023 कोणी जिंकली होती? तर नंदिनी गुप्ताने जिंकली होती. मिसेस वर्ल्ड 2022 बघा सरगम कौशल. त्यानंतर मित्रांनो मिस अर्थ इंडिया ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो 2022ची ही वंशिका परमारने जिंकली होती. मिस इंडिया USA 2022 बघा आर्या वाळवेकरने जिंकली होती. मिस डिवा युनिव्हर्स 2022 दिविता रॉयने जिंकली होती पहा. मिस इंटरनॅशनल इंडिया 2023 स्पर्धा मित्रांनो प्रवीणा अंजनाने जिंकली होती. मिस अर्थ इंडिया 2023 प्रिया सेनने जिंकली होती. मिस युनिव्हर्स 2023 मित्रांनो शेनिस पॅलेसिओसने ही जिंकली होती. त्यानंतर हे बघा मिस इंडिया USA 2023 बघा रिजुल मैनेने जिंकली होती. मिसेस इंडिया 2023 बघा रुपिका ग्रोवलने जिंकली होती. मिस वर्ल्ड 2022 कॅरोलिना विएलास्का यांनी जिंकली होती. आणि मिस वर्ल्ड 2024ची क्रिस्टिना पिस्कोव्हा यांनी जिंकलेली आहे. बघा 2024ची मिस वर्ल्ड कोण आहे? क्रिस्टिना पिस्कोव्हा. मित्रांनो हे जे काही पॉईंट आहेत हे सगळे महत्त्वाचे आहेत. आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जर तुम्ही लाईक केलं तरच तुम्हाला बघा अशी क्वालिटी व्हिडिओ तुमचं यूट्यूब रिकमेंडेशन तुम्हाला येत जाईल. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वाईज अँड अदर्स. बघा वाईज अँड अदर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे? तर मित्रांनो सुधा मूर्ती. ऑप्शन क्रमांक 2 सुधा मूर्तीचं हे पुस्तक आहे. बघा हे कशामुळे चर्चेत आहेत? तर बघा इन्फोसिसचे जे काही सहसंस्थापक आहेत नारायण मूर्ती यांच्या बघा ह्या पत्नी आहेत आणि लेखिका सुद्धा आहेत. बघा ह्या सुधा मूर्ती यांची बघा राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे, त्यामुळे यांचं नाव चर्चेमध्ये आले. बघा 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त यांची नेमणूक बघा राज्यसभेवर करण्यात आलेली. बघा सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनचे माजी अध्यक्ष सुद्धा होत्या. सुधा मूर्ती यांना पद्मश्री पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले. पहा कला साहित्य विज्ञान पॉईंट लक्षात घ्या. कला साहित्य विज्ञान आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी बघा भारताचे राष्ट्रपती बघा 12 सदस्यांना राज्यसभेमध्ये नामनिर्देशित करत असतात. त्यापैकी बघा यांचं नाव या ठिकाणी नामनिर्देशित करण्यात आलेलं आहे. OTT प्लॅटफॉर्म सुरू करणाऱ्या भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर बघा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारं भारतामधील पहिलं राज्य बघा केरळ राज्य. कोणतं राज्य आहे? केरळ हे राज्य आहे. बघा भारतामध्ये AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जे काही शिक्षण आहे बघा त्याची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली? तर भारतामध्ये AIची जी काही शिक्षणाची सुरुवात आहे मित्रांनो तिरुअनंतपुरममध्ये करण्यात आलेली. बघा लक्षात ठेवायचं आहे तिरुअनंतपुरममध्ये. त्याचप्रकारे या ठिकाणी पहा भारतामधील पहिली अंडर वॉटर मेट्रो या मेट्रोचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर कोलकातामध्ये मित्रांनो. लक्षात ठेवा कोलकातामध्ये भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वनतारा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. वनतारा हे वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे? तर जामनगर. लक्षात ठेवा मित्रांनो गुजरातमधील जामनगरमध्ये वनतारा हे वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र उभारण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघा प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो हा आपल्या भारत देशाला देण्यात आलेला आहे. प्रतिष्ठित गोवर
आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार हा भारत देशाला देण्यात आलेला आहे बघा. बघा या ठिकाणी जर पाहिलं तर रोगांशी लढण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी वॉशिंग्टन या ठिकाणामधील अमेरिकन रेड क्रॉस मुख्यालयामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने बघा जे काही आपले राजदूत आहेत श्रीप्रिया रंगनाथ यांनी हा स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024ची कितवी आवृत्ती नुकतीच संपन्न झालेली आहे? तर नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल याची मित्रांनो 6वी, लक्षात ठेवा 6वी आवृत्ती नुकतीच या ठिकाणी संपन्न झालेली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या मंत्रालयाने प्रेरणा कार्यक्रम चालू केलेला आहे? तर शिक्षण मंत्रालयाने मित्रांनो या ठिकाणी बघा प्रेरणा कार्यक्रम सुरू केलेला आहे बघा शिक्षण मंत्रालयाने. सर्व सहभागींना अर्थपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी अनुभव देऊन त्याचे सक्षमीकरण करणे यामागचा मुख्य उद्देश पहा. भारतीय निवडणूक आयोगाने मेरा पहिला वोट देश के लिए ही जी काही मोहीम आहे ही चालू केलेली बघा. तरुणांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी मित्रांनो हा उपक्रम चालू करण्यात आला आहे बघा. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने ऑपरेशन कामधेनू सुरू केलेलं आहे? तर कोणतं आहे बघा, केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर. लक्षात ठेवा या केंद्रशासित प्रदेशाने ऑपरेशन कामधेनू चालू केलेलं आहे. या ठिकाणी जर याचा उद्देश पाहिला तर गुरांच्या तस्करींच्या मुख्य सूत्रधारांना पकडणे आणि त्यांच्या क्रियाकलापांची छाननी करणे ह्या ऑपरेशनचं बघा या ठिकाणी उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा आहे बघा. आत्ताच या ठिकाणी बघा याचा निर्णय देण्यात आला आहे. CAA या कायद्याचा फुल फॉर्म काय आहे? याचा फुल फॉर्म आहे बघा सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. लक्षात ठेवायचं मित्रांनो, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. हा कायदा काय आहे बघा, तर हा जो काही कायदा आहे मित्रांनो हा नागरिकत्व कायदा आहे बघा. बाहेरून आलेले जे काही लोक आहेत हे भारताचे नागरिकत्व या ठिकाणी बघा देणे या संदर्भामध्ये मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं पाकिस्तान, त्याच्यानंतर अफगाणिस्तान, त्याचबरोबर बांगलादेशमधून हे जे काही लोक आलेले आहेत बघा यांना 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह अन्य पीडित गैरमुस्लिम बघा यांना हे जे काही स्थलांतरित आहेत यांना भारताचं नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आलेला आहे बघा. त्यासाठी बघा 1955च्या नागरिकत्व कायद्यामध्ये बदल करण्यात आले बघा. कायदा अस्तित्वामध्ये कधी आला होता तर 2016मध्ये मित्रांनो नागरिकत्व सुधारणा विधेयक CAA सादर करण्यात आलं होतं. 9 डिसेंबर 2019ला हे लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं. त्यानंतर 11 डिसेंबर 2019ला राज्यसभेमध्ये मंजूर केलं. 12 डिसेंबर 2019ला राष्ट्रपतीची या ठिकाणी सही झालेली आहे आणि आता हे बघा लागू होणार आहे. याची जी काही अधिसूचना आहे ती जारी करण्यात आली. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहिले. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या टेलिग्रामची लिंकसुद्धा टाकलेली, ती लिंकसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या.